नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तुम्ही माझे व्लॉग्स पहिल्यांदाच पाहत असाल तर मी आहे ऋतुजा केंद्रे आणि माझे डेली रुटीन व्लॉग, फॅशन व्लॉग, रेसिपी व्लॉग मी माझ्या या चॅनलवर शेअर करत असते। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून जा। तर आजचा व्लॉग आहे माझा संडेचा रुटीन, तोच मी आजच्या या व्लॉग थ्रू शेअर करणार आहे। तर आजचा रुटीन हा प्रत्येक संडेपेक्षा वेगळा आहे। प्रत्येक संडेला मला दोन्ही रूम क्लीन करायचे असतात, तसंच मला स्वतःला सुद्धा स्किन केअर, हेअर केअर करायची असते। पण झालं असं की 2 दिवसांपूर्वी होती गुरु नानक जयंती आणि मी जॉब करते। त्या दिवशी होती सुट्टी असल्यामुळे मी जी रविवारची कामं करते ती सर्व कामं मी त्याच दिवशी करून घेतली होती। तर दर रविवारप्रमाणे आज पण माझी झोप झाली दुपारी 12 वाजता। दररोज मी रात्री 10लाच झोपते, कारण मला सकाळी जॉबवर जाण्यासाठी 7लाच उठावं लागतं। 7ला उठून मग मला टिफिन वगैरे ते पण बनवायचं असतं, म्हणून मग मी सॅटर्डे नाईटला लेटपर्यंत एडिटिंग आणि बाकीची जी काही आठवडाभरात कामं राहिलेली असतात पेंडिंगला ते सर्व करत बसते, म्हणून संडेला लेटपर्यंत झोपते। तर मग उठल्यावर फ्रेश झाल्यावर अगोदर भूक लागते म्हणून चहा आणि खारी खाल्ली। नंतर खुशी आणि टोनीसाठी एक पार्सल आलं होतं, त्याच्यामध्ये होते त्यांच्यासाठी नवीन भांडे जेवणासाठी। ते अनबॉक्स करत होते आणि त्यात मला हे बलून भेटले जे की फोडायला मला खूपच आवडतात। आणि सध्या तर माझ्यापेक्षा जास्त खुशी मॅडम आणि टोनी सर या दोघांचे जास्त पार्सल येत आहेत बाबा। त्यानंतर लागले रूम क्लिनिंग करायला। आज काही डीप क्लिनिंग करायची नव्हती, पण क्लिनिंग तर करायचीच होती। आणि मी जेव्हा झाडून वगैरे काढते तेव्हा खुशीला आणि टोनीला एवढी काय मज्जा येते काय माहिती। यांना फक्त मध्ये मध्ये करायचं असतं आणि यांच्यामुळे मला कितीतरी वेळेस परत झाडून घ्यावं लागतं। नंतर दोघांचेही नवीन भांडे धुवून घेतले आणि त्यांना खायला दिलं। आणि आणखी एक प्रॉब्लेम असा झाला आहे की खुशीला लागतं अडल्ट फूड तर टोनीला लागतं किटन फूड, पण हे दोघे उलट करतात। खुशी टोनीचं फूड खाते आणि टोनी खुशीचं, म्हणून दोघांनाही आता काय करावं लागते की वेगळ्या रूममध्ये फूड द्यावं लागते। या दोघांना खायला देऊन मी गेले आंघोळीला। आंघोळ झाली की मला पण भूक लागली, म्हणून रात्रीची एक चपाती उरली होती त्याचे मस्त कुटके बनवले जे की मला सध्या खूपच आवडत आहेत। नंतर मग मस्त पोट भरून कुटके खाल्ले। आणि कुटक्यांचा विषय आलाच आहे तर मला एक तुम्हाला विचारायचं होतं की आत्ताच मला कळालं की कुटक्यांना चिवडा देखील म्हणतात। आणि आता या बाबतीत माझं खूपच कन्फ्युजन झाले, कारण काही जण चिवडा म्हणतायत, काही जण चिवडा म्हणतायत, काही जण कुटके म्हणतायत, काही जण भुगा म्हणतायत। तर तुमच्याकडे याला काय म्हणतात प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण कळेल की वेगवेगळ्या भागामध्ये याची वेगळी काय नावं आहेत ते। खाऊन झाल्यानंतर 4 वाजले। मग मला परत झोप येत होती, कारण संडे होता आणि माझी दररोज झोप पूर्ण होत नाही। मला झोप खूप जास्त लागते, दररोज झोप पूर्ण होत नाही, म्हणून मग मी सुट्टीच्या दिवशी पूर्ण जेवढी पण माझी झोप आहे जेवढं मला जास्त झोपायला भेटेल तेवढं जास्त मी झोपते। नंतर मग खाऊन वगैरे झाल्यानंतर मी जे झोपले ते डायरेक्टली 7 वाजता उठले आणि झोपायच्या अगोदर पाणी नव्हतं म्हणून भांडे तसेच ठेवून झोपले होते। मग झोप झाल्यावर सर्व भांडे वॉश करून घेतले, तोपर्यंत पाणी देखील आलं होतं। मला अगोदर कपडे धुवायला जास्त आवडायचं भांड्यांपेक्षा, पण आता कसं काय माहिती भांडे घासायला जास्त आवडत आहे। बाय द वे मला बरेच जण इन्स्टाला विचारतात की तू काय जॉब करतेस, कुठं जॉब करतेस, तुझं शिक्षण काय झालंय आणि तू एकटी का राहतेस। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी एक क्वेश्चन आन्सर व्हिडिओ बनवू का ते देखील मला सांगा, म्हणजे त्या व्हिडिओ मार्फत मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल। त्यानंतर मग मला जेवायला बनवायचं होतं, तर जेवणामध्ये आज बनणार होते चपाती आणि गवारीच्या शेंगाची भाजी। आणि ही भाजी मी या पद्धतीने या अगोदर एकदाच बनवली होती, तेव्हा खूपच जास्त मला आवडली आणि सेम माझी मम्मी जशी बनवते तशीच झाली होती, म्हणून परत तशीच बनवली। आणि यावेळेस काय झालं, मी दरवेळेस जेव्हा भाजी आणायला जाते त्यावेळेस सर्व भाज्या ज्या आहेत त्या 10-10 रुपयांच्या आणते, म्हणजे त्याच्यामध्ये माझी एक भाजी होते। पण यावेळेस काय झालं, गवारीच्या शेंगा पण मी त्यांना 10 रुपयांच्याच द्यायला सांगितल्या। मला वाटलं की एक भाजी पुरते येतील, पण एवढ्या जास्त आल्या की त्याच्यामध्ये मला त्यांना बघून वाटत होतं की 2-3 भाज्या तरी होतीलच। पण जेव्हा मी गवारीच्या शेंगा निसल्या त्यावेळेस मग त्या एवढ्या झाल्या की असं वाटत होतं की 2 भाज्या होतील, पण जेव्हा मी भाजी बनवत होते त्यावेळेस एकदमच पूर्ण जेवढे पण निसून ठेवल्या होत्या सर्व गवारीच्या शेंगा एकदाच भाजीत पडल्या। मग टेन्शन आलं होतं की आता एवढी जास्त भाजी कोण खाणार, कसं होणार। पण मग मी ज्या पद्धतीने भाजी बनवली होती त्याच्यावरून तर मग असं झालं की ते जास्त तेलामध्ये फ्राय झाली होती, त्याच्यामुळे मग भाजी कमी झाली
आणि मला जेवढी पुरेल तेवढी झाली होती, छान झाली होती. आणि ही भाजी खरंच खूप भारी झाली होती. सोबत मग भाजी झाली की लगेच चपात्या पण बनवून घेतल्या. तसं आता स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतोय, पण मग घरचं खायचंय, स्वतःच्या हातचं खायचंय म्हणून मग स्वयंपाक बनवणं तर चालूच आहे. सोबत मखाने पण फ्राय करून घेतले होते, कारण मी दिवसभरात फक्त चहा, खारी आणि ते चपातीचे कुटके तेवढंच खाल्लेलं होतं. म्हणून मग भाजी स्वयंपाक बनवत बनवत ते पण चालू होतं. आणि टोनी माझ्या पायाजवळ येऊन त्याचं एवढं म्याव म्याव करणं चालू होतं, कारण त्याला पण लागली होती भूक. आणि मी काही माझ्या जेवणासोबत त्याला जेवण देते, नाहीतर तो डायरेक्टली माझ्या ताटात येऊन बसतो. म्हणून मग त्याला खुशी असं अजिबातच करत नव्हती, पण टोनीला काय माहिती त्याला सवय का काय झाले, तो डायरेक्टली ताटामध्ये येऊन बसतो. म्हणून मग मी काय करते, जेव्हा मी जेवण करते तेव्हाच टोनीला आणि खुशीला जेवण देते, म्हणजे तो येणार नाही माझ्याजवळ. त्यामुळे नंतर मग साबुदाणा भिजवला दुसऱ्या दिवशी टिफिनला घेऊन जाण्यासाठी. पण असं झालं की दुसऱ्या दिवशी होती चतुर्थी आणि मला माहीतच नव्हतं. मी अचानकच साबुदाणा बनवला, कारण मला 4-5 दिवसापासून साबुदाणा खायची इच्छा होत होती. आणि टिफिनला सुद्धा सकाळी म्हणलं की साबुदाणा बनवला तर मग चपाती वगैरे बनवायची गरज पडणार नाही, म्हणून मग साबुदाणा भिजव. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा बनवला. आणि ऑफिसला गेल्यानंतर रंजनाने मला सांगितलं की आज चतुर्थी आहे म्हणून. मग एक गोष्ट बरं झाली की मी त्याच्या अगोदर काही खाल्लं नव्हतं, डायरेक्ट मग साबुदाणा खावा लागला. कारण मी पण चतुर्थी धरते आणि माझ्याकडे कॅलेंडर वगैरे नाही आहे. मोबाईलमध्ये जे काही कॅलेंडर ते बघते आणि मला वाटलं की 20 तारखेच्या नंतर वगैरे असेल चतुर्थी, त्याच्यामुळे एवढी काही आयडिया आली नव्हती. पण मग जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. मला साबुदाणा खायची क्रेविंग झाली आणि नेमकं त्याच दिवशी चतुर्थी पण आली. जेवण वगैरे झाल्यानंतर मला अचानकच कॉफी प्यायचा मूड झाला, म्हणून मग बाहेर गेले. अगोदर मग बाहेर गेल्यानंतर फ्रेंच फ्राईज घेतले आणि नंतर कोल्ड कॉफी. हा संडे मग असाच गेला. चला भेटते मग तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्लॉग एन्जॉय करा, काळजी घ्या आणि इन्स्टाला देखील फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. ओके, बाय.